दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। श्री संत दामाजी पंत पालखीचं प्रस्थान बुधवारी 2 जुलै रोजी श्री संत दामाजी पंत मंदिरातून मेटकरी गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर येथे होणार आहे। तरी मंगळवेढा शहरातील पालखी प्रस्थान मार्गावरील विविध समस्यांचं निवेदन संबंधित विभागाला देण्यात आलं। गुरुवारी 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मेटकरी गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून श्री संत दामाजी पंत यांच्या पालखीचं प्रस्थान होईल। श्री कृष्ण तलाव, शनिवार पेठ, मारुती मंदिर, शिवाजी तालीम परिसर, होनमाने गल्ली, मुरलीधर चौक, चोखामेळा चौक, शिवप्रेमी चौक, जावळे मुढे गल्ली, डॉक्टर कुंभारे हॉस्पिटल दवाखान्यासमोरून श्री संत दामाजी चौक येथून पंढरपूरकडे या पालखीचं प्रस्थान होईल। या पालखी मार्गावरील कृष्ण तलाव परिसरामध्ये काटेरी झुडपं, शनिवार पेठ रोडवरील रस्त्यावरील खड्डे, मेटकरी गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर येथील स्वच्छता, औषध आणि पावडर फवारणी, तसंच दिंडीतील वारकऱ्यांना रुग्ण सेविका आणि औषध उपचार, तसंच श्री संत दामाजी पंत दिंडीतील वारकऱ्यांना पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडीपर्यंत पोलीस संरक्षण मिळावं, अशा विविध समस्यांचं निवेदन मंगळवेढा पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, मंगळवेढा नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर चरण कोल्हे आणि मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यांना देण्यात आलं। यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर भगरे, श्री संत दामाजी पंत पालखी सोहळा प्रमुख शंभू माळी यांच्यासह चंद्रकांत कौंडुभैरी, माऊली ढाणे, निवृत्ती कदम आदी यावेळी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।